जेव्हा आपण मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत असतो, तेव्हा आपल्याला नेहमी एक प्रश्न पडतो, की माणगाव बायपासचं काम खूप दिवस चालू आहे. मग एवढं मोठं जर काम होतं, तर माणगाव शहरातून रस्ता का नाही बांधला? माणगावचा बायपासच का बांधला? तर त्याची काही कारणं आहेत, ते आपण पुढीलप्रमाणे पाहूयात. बाजारपेठ, बस स्टँड, लोकल वाहतूक यामुळे मोठी गर्दी माणगावच्या जुन्या रस्त्यावरती होते. कारण का तो रस्ता शहरातूनच जातो. ट्रक, बस, कार यामुळे सतत ट्रॅफिक जाम लागतं. गोवा किंवा कोकणकडे जाणाऱ्या वाहनांना खूप वेळ वाढतो यामुळे. आणि शहरामधून रस्ता गेल्यामुळे पादचारी, दुचाकी वाहनं, स्थानिक वाहनं यांनी मोठमोठे ट्रक एकाच रस्त्यावर म्हणून अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढत होते. महामार्गाचा उद्देश असतो लांब पल्ल्यांच्या वाहनांना वेगाने प्रवास करता यावा. शहरामध्ये चौक, लोकांची वर्दळ असल्यामुळे वेग ठेवणे तेवढं म्हणजे वेग मेंटेन करणं शक्य होत नाही. आणि मुंबई महामार्गावर पर्यटन, मालवाहतूक आणि गाड्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. म्हणून शहराबाहेरून सरळ आणि रुंद बायपास बनवला. याचा फायदा माणगाव शहराला कसा झाला? शहरामधली गर्दी कमी होणार, आवाज आणि प्रदूषण कमी होणार, लोकल वाहतुकीसाठी रस्ता सुरक्षित होणार. त्यामुळे सरकारने माणगाव शहरातून महामार्ग न काढता बाहेरून बायपास काढला. आता तुम्ही विचार कराल, मग बायपासच करण्याची काय गरज होती? माणगावमधून फ्लायओव्हर का नाही बांधला? तर ते पाहू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण का तो व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर लगेचच येणार आहे.